आयुर्वेदिक मेडिकल औषधाच्या नावानं वृद्ध महिलेस 4,000 रुपयांचा गंडा. मिरजेतील बसस्थानक रेल्वे स्थानक परिसरातील प्रकार. मिरजेत आयुर्वेदिक मेडिकलच्या नावानं लूट चालू आहे. त्या मेडिकलवाल्यांनी काही एजंट नेमलेत. ते एजंट मिरज बस स्टँड ते रेल्वे स्टेशन रोड परिसरात वावरत असतात. तुम्ही दवाखान्यात आला आहे का, तुम्हाला काय त्रास होतो असं बोलत ते त्या आयुर्वेदिक औषधालय इथं घेऊन जातात. तिथं त्या रुग्णांच्याकडून फसवून मोठ्या प्रमाणात 200 रुपयांची औषधं असेल तर ते 4,000 5,000 रुपयाला विक्री केली जाते. आयुर्वेदिक मेडिकलचे हे आत्ताचे धंदे नाहीत, तर याआधी देखील अशा बऱ्याच नागरिकांच्या केसेस झालेल्या आहेत. मिरज स्टँड परिसर या ठिकाणी हे धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहेत. मध्यंतरी नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर हे धंदे बंद झाले होते. आता पुन्हा नव्यानं या धंद्यानं डोकं वर काढलंय. आज तर एका गरीब वृद्ध महिलेला फसवण्यात आले असून तिच्याकडून 4,000 रुपयाचं औषध आहे म्हणून 4,000 रुपयांना घेऊन तिला गंडा घातलाय. यामुळे मिरज शहरात असे काही धंदे चालू असल्यानं मिरज पोलिसांनी याची दखल घेऊन वेळेतच याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून सोशल मीडियावर होत आहे. तसेच आज या वृद्ध महिलेला फसवण्यात आल्यानं त्या वृद्ध महिलेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालाय. नाव काय तुमचं? मालबाई कोळी गाव कुठला? मंगसुळे. हा, काय झालं सांगा बघू. असं डोळ्याला म्हणून दाखवायला असतं नाही, त्यानं मध्येच आम्हाला गाठ पडला आणि असं म्हणाला हे आमच्या बाळाला 10,000 घातलं तर कमी झाले आणि तिथं चला म्हणाला वनस्पती औषध देतो. आणि मग 10,000 मागायला हो म्हटलं 10,000 का नाही माझ्याकडे एवढं आहे द्या म्हणाला आणि द्या म्हणाला. मी म्हटलं बा मला गाडी चालतं पाहिजे म्हटलं आणि काय नाही आणि ते औषध तयार करून ठेवतात त्यानं. किती घंटे पाहिजे तुमच्याकडं? 4,000. तुम्हाला फसवलं मग ते? मग काय सांगायला फसवलायची आणि मागाचा चिल्लर होतं. मी म्हटलं आम्हाला गाडी चालतं पाहिजे माझ्याकडे म्हटलं मग राहू दे म्हटलं आणि महिन्याने या म्हटलं तुम्हाला कमी झाल्यावर. झालं कमी? काल परवा असं झाले काल परवा येऊन गेलो.